नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSCकडून एक परिपत्रक आलेलं आहे 24 डिसेंबर 2025ला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. बघा, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये कालसुंगत अद्ययावतीकरण व नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाने भागमधून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्देशित करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे. सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतीमध्येच असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करायची आहे, तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे. उत्तरपत्रिकेत नमूद तसेच वर्तुळ छायांकित करण्याबाबत पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करत आहे. बघा, याच्या आधी जर तुम्ही MPSCची परीक्षा दिली असेल तर याच्या आधी 4च गोल असायचे आणि ते 4 गोल तुम्हाला गोल करावं लागायचं, त्यामधलं एक तरी गोल करावं लागायचं. पण आता काय झालं आहे मित्रांनो, आता 5वा गोल या ठिकाणी ॲड केलेला आहे. ओके, ज्यामध्ये तुम्हाला 5वा गोल जर तुम्हाला उत्तर नाही माहिती आहे तर 5वा गोल तुम्हाला या ठिकाणी गोल करावा लागेल, किंवा तुम्हाला जर प्रश्न नाही सॉल्व करायचा आहे तर तुम्हाला 5वा गोल या ठिकाणी गोल करावा लागेल. जर तुम्ही 5वा गोल जर नाही गोल केला आणि कुठलाच तुम्ही गोल जर नाही गोल केला तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ते मार्क कापले जातील. याचा अर्थ की तुम्ही पेपर सॉल्व केला आहे, प्रश्न सॉल्व केला आहे असा याचा अर्थ MPSCकडून पकडला जाणार आहेत. सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. भाग 1 केवळ उमेदवाराला नमूद करण्यासाठीच आहेत, तर भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराची बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिकेचा क्रमांक आणि उमेदवाराची समक्ष स्वाक्षर या ठिकाणी असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी असायचं की ठाणे असेल तर TH, त्यानंतर धुळे असेल तर DH असं राहायचं. आता तुम्हाला 8 अक्षराऐवजी आता 7 अक्षर असतील आणि जिल्ह्याचं आता कुठलीही या ठिकाणी माहिती आता असणार नाही. ओके, भाग 1 समक्षाकडे देऊन द्यायचा आणि भाग 2 स्वतःकडे तुम्ही घ्यायचा आहे. ओके, बघा, उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडावायचा आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरता उत्तरपत्रिकेच्या 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. अन्यथा सदर प्रश्नपत्रिकेच्या गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण दर प्राप्त होणाऱ्या एकूण गुणामधून वगळता करण्यात येईल. आणि ही जे रूल्स आहे, हे रूल्स तुमचे लागत आहे 1 जानेवारी 2023 पासून. त्यामुळे लक्ष द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.